सर्वांना नमस्कार. मी आहे प्राध्यापिका मोहोळ उर्फ मोरे मॅडम. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26चा अहवाल तुमच्यासमोर सादर करत आहे. 13 डिसेंबर 2025चा पारितोषिक वितरण समारंभ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भोर तालुक्यातील भूमीवर स्थित असलेले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूर या आमच्या विद्यालयामध्ये आज दिनांक 13 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी भोर राजगड असे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आज करण्यात आले. 12 डिसेंबर 2025 रोजी सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस, तसेच संस्थेचे सचिव सन्माननीय श्री संदीप कदम साहेब यांची उपस्थिती आणि आज आमच्या संस्थेचे उपसचिव श्री LM पवार साहेब यांची उपस्थिती हा त्रिवेणी संगमच आहे. आणि हा त्रिवेणी संगम याची देही याची डोळी आम्ही सर्वांनी पाहणे यासारखे दुसरे भाग्यच नाही. काय सांगावे, किती सांगावे, शब्दही अपुरे पडतील. सुवर्ण अक्षराने लिहावेत असे हे सोनेरी क्षण. आणि हे सोनेरी क्षण आमच्या आयुष्यामध्ये आणणारे आमच्या विद्यालयाचे तडफदार, उपक्रमशील, कृतिशील, उत्साही आणि नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असणारे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय यादव सर यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आज आमच्या संस्थेचे उपसचिव श्री LM पवार साहेब पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी स्वतः उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसचिवांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर MG ताकवले साहेब उपस्थित होते. तसेच भोरचे गटशिक्षण अधिकारी श्री राजकुमार बामणे साहेब, गणित तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी दातार मॅडम, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुनील गायकवाड सर, सचिव श्री पंढरीनाथ तापरे सर, श्री मोहन ताकवले सर, श्री विठ्ठल चिकणे सर, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भोर राजगड तालुकास्तरीय 53वे विज्ञान प्रदर्शनामध्ये 136 शाळांनी सहभाग नोंदवला. हजारो विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या प्रशस्त परिसरात भोर व राजगड तालुक्याचे संयुक्त 53वे तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडले. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ झाला असून शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभाने या उपक्रमाचा समारोप झाला. 2 दिवस चाललेल्या या विज्ञान महोत्सवात भोर व राजगड तालुक्यातील एकूण 136 शाळांनी सहभाग नोंदवला होता. प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव श्री संदीप कदम साहेब, उपशिक्षण अधिकारी श्री किशोर चांदेले साहेब, गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू प्राध्यापक MG ताकवले यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध प्रकल्पाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे कौतुक केले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भोर व राजगड तालुक्यातील सुमारे 3,500 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट दिली. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयी संबंधित प्रयोग, कार्यरत मॉडेल्स, प्रतिकृती आणि शैक्षणिक साहित्य प्रत्यक्ष पाहून संकल्पना समजून घेतल्या. पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा बचत, आरोग्य, मानवी शरीररचना, आधुनिक तंत्रज्ञान तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित प्रकल्पांची उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. बालवैज्ञानिकांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पाची माहिती देत प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर केले. या विज्ञान प्रदर्शनात भोर तालुक्यातील 103 शाळांचा सहभाग होता. त्यामध्ये प्राथमिक गटातील 51, माध्यमिक गटातील 37 प्रकल्प सादर झाले. याशिवाय प्राथमिक शिक्षकांचे 10, माध्यमिक शिक्षकांचे 2 प्रकल्प, प्रयोगशाळा परिचर गट तसेच प्राथमिक व माध्यमिक दिव्यांग गटातील प्रत्येकी 1 प्रकल्प मांडण्यात आला. राजगड तालुक्यातील
33 शाळांनी सहभाग घेतला असून प्राथमिक गटातील 17, माध्यमिक गटातील 10 प्रकल्पासह शिक्षक व परिचर गटातील प्रकल्पही सादर करण्यात आले। समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव श्री LM पवार साहेब उपस्थित होते। प्राथमिक शिक्षण गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर येथील शिक्षक सागर प्रल्हाद खैरमोडे यांनी विज्ञान शैक्षणिक साहित्य या विषयावर सादर केलेल्या उत्कृष्ट साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला। इयत्ता 7वी साठी तयार केलेला ज्वालामुखी, वनस्पती पेशी व प्राणी पेशी मॉडेल, पचनसंस्था, जलचक्र, हवेचा दाब आणि प्रकाश संश्लेषण क्रिया या शैक्षणिक साहित्याचे विशेष कौतुक करण्यात आले। द्वितीय क्रमांक शिक्षक संदीप नामदेव दानवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासुर्डे खेबा यांनी पटकावला। विविध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पामध्ये इयत्ता 6वी ते 8वी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कुमार शाश्वत दीपक मालुसरे, द्वितीय क्रमांक वेदांती सागर ओझा, तृतीय क्रमांक देवयानी विठ्ठल बडे या विद्यार्थ्यांनी मिळवला। माध्यमिक गटामध्ये करण दत्तात्रय इंगुळकर, सृष्टी सचिन बाबर, सानिका समीर काळहाणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले। संघ प्रकल्पामध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले। दिव्यांग गटामध्ये प्राथमिक गटात संग्राम पासले तर माध्यमिक गटात श्रीधर अमित साबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची दाद मिळवली। माध्यमिक शिक्षक गटात श्री भरते SM दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक विद्यालय सारोळा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर परिचर गटात केशव तुकाराम पवळे, राजा रघुनाथराव विद्यालय भोर यांनी प्रथम क्रमांक मिळवला। या कार्यक्रमात जिल्हा परिषद पुण्याचे उपशिक्षण अधिकारी किशोर चांदेल, भोर गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, राजगड तालुका गटशिक्षण अधिकारी संग्राम पाटील, विस्तार अधिकारी शकील मुल्ला, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल चिकणे, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील गायकवाड सर, सचिव संतोष चव्हाण, प्राचार्य संजय यादव यांच्यासह अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, निरीक्षण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त केले। प्रदर्शनानिमित्त विद्यालयामध्ये खाऊ गल्लीचे देखील आयोजन केलेले होते। यावेळी इयत्ता 5वी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल मांडलेले होते। यामध्ये इडली चटणी स्टॉल, पाणीपुरी स्टॉल, ओली भेळचा स्टॉल, कलिंगड अननस कटपीस विक्री स्टॉल, सलाड स्टॉल मांडण्यात आलेले होते। यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिकता वाढीसाठी देखील प्रोत्साहन मिळाले। वस्तूच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे देवाणघेवाण अशा व्यावहारिक ज्ञान वाढीसाठी देखील प्रेरणा मिळते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता व नवकल्पनांची क्षमता असल्याचे या प्रदर्शनातून अधोरेखित झाल्याचे नमूद करण्यात आले। धन्यवाद।